संबोधित करतील। या संदर्भामध्ये अनेक प्रश्न आहेत। आता काल परवाच राजकारणातले भीष्म पिता म्हणता येईल ते पवार साहेबांनी एक भूमिका घेतली। प्रायमा फेसे आम्ही त्यांचं स्वागत करतो की मूळ ओबीसींना डावलू नका, पण पवार साहेबांना आमचं काही विचारणं आहे की तुम्ही जर म्हणता की ओबीसींना डावलू नका, तर ओबीसी मधून या कुणबी सर्टिफिकेटनी ही जी घुसखोरी झाली आमच्या राजकारणामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, आमच्या राजकीय प्रतिनिधित्वामध्ये, पण त्यावेळेस पवार साहेब तुम्ही अशी भूमिका काय घेतली नाही? आज आपण ज्या पुण्यात बसलोय त्याच पुण्यामध्ये तुमच्याच पक्षाचे प्रशांत जगताप जे महापौर झाले, ते महापौर ते कोणत्या याच्यातनं निवडून आले होते? ते ओबीसीच्या कुणबी दाखल्यावर। त्यावेळेस मग तुम्ही का नाही ही भूमिका घेतली? दत्ता धनकवडे असतील, आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं पडघम वाजलेले साहेब, तुमची भूमिका आता चांगली आहे, पण याच्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत पासून पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा इतर सहकारामध्ये पण तुमच्याच पक्षाचे काही पदाधिकारी कुणबी दाखले घेऊन ओबीसीच्या जागेवर आता कार्यरत आहेत, त्याच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे हे आमचं तुम्हाला विचारणं आहे। पवार साहेबांनंतर अजितदादांचा राष्ट्रवादी गट आहे, मग पवार साहेबांची जी भूमिका आहे तशाप्रमाणेच अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका असणार आहे का? पुण्यामध्ये 44 जागा ओबीसींसाठी राखीव आहे, पिंपरी चिंचवड मध्ये 31 जागा राखीव आहेत। माझा अशी विचारणा आहे, याच्यामध्ये मग अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ असतील, उद्धव ठाकरे असतील, या सर्वांनी त्यांच्या पक्षाची भूमिका ओबीसी आरक्षित जागेवर तुम्ही मूळ ओबीसींना तिकीट देणार का? आणि ते तुमच्या जाहीरनाम्यामध्ये हे तुम्ही इलेक्शनच्या आधी जनता जनार्दनाच्या समोर जाताना ओबीसींच्या दारामध्ये मतं मागायला जाताना तुमच्या ह्या भूमिका तुम्ही स्पष्ट केल्या पाहिजे, अशी आमची विचारणा आहे। मुळामध्ये पवार साहेबांनी भूमिका घेतली त्याचं मला राजकारणाशी एवढा काय मला देणं घेणं नाहीये। पवार साहेबांनी काल ती भूमिका घेतल्यानंतर सांगितलं की भाजप बरोबर कोणी जाऊ नये म्हणून, आणि त्याच दिवशी सेम डे मुंबई एमसीएच्या इलेक्शनला पवारांचे खास जितेंद्र आव्हाड आणि आशिष शेलार पवार पॅनेल तिथं होतो एमसीएचा। मग पवार साहेब तुमच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? त्यामुळं ओबीसीच्या बाबतीत तुम्ही ही भूमिका घेतली। आता जे ओबीसीतनं जे या पदावर कार्यरत आहेत त्यांचे तुम्ही राजीनामे घेणार आहेत का? तिथं इतर ओबीसी मूळ ओबीसींना संधी देणार आहात का? आणि पवार साहेबांप्रमाणेच बाकीच्या पक्षाचे जे काही प्रमुख आहेत त्यांची भूमिका काय हे आपल्या या चॅनलच्या आपल्या या माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना प्रश्न विचारा। ओबीसींसाठी तुम्ही ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आता त्यानंतर ज्या वेळेस हे सगळं झालं 2 सप्टेंबरच्या, ज्या नंतर ओबीसीची आमची उपोषण झाली, आमचे मोर्चे झाले, त्यावेळेस ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली गेली। त्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आणि योगायोगाने कालच त्यांना भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रभारी म्हणून त्यांना अध्यक्षपद दिलेलं आहे। तेच चंद्रशेखर बावनकुळे साहेब ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहेत, आणि या ओबीसी उपसमितीच्या पहिल्याच मीटिंग मध्ये भूमिका अशी घेतली होती की जी खोटी कुणबी सर्टिफिकेट आहे, त्या खोट्या नोंदी केलेल्या आहेत, खाडाखोड केल्या, या संदर्भात एक श्वेत पत्रिका काढणार आहे। त्याचं कुठपर्यंत आलं बावनकुळे साहेब? कारण की आजच एक बातमी आली, संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये एका जिल्हा परिषदेच्या शाळेचं सुट्टीच्या दिवशी लॉक तोडून एका उमेदवाराने ते दप्तर जे निर्गम रजिस्टर असतं त्याच्यामध्ये जाऊन खाडाखोड केली, ती बातमी सगळ्या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे। मग बावनकुळे साहेब तुमच्या समितीची ही श्वेत पत्रिका ही कधी निघणार आहे? का बैल गेला आणि झोपा गेला? मग असंच आमचं हा कुणबी सर्टिफिकेट म्हणजे ओबीसीला लागलेला कॅन्सर आहे, आणि ही कॅन्सरची 4थी स्टेज आहे। 2004 पासून हे सुरू झालंय। आमच्या पुणे महानगरपालिकेतले आता आमदार चेतन तुपे ते कुणबीच्या जागेवर निवडून आलेले आहेत। ह्या पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांनी कुणबी दाखला काढला, हे कुणबीवर निवडून आलेले आहेत। मग आमच्या या ओबीसी आरक्षणाला, आमच्या नोकऱ्यांना, आमच्या शिक्षणाच्या प्रवेशाला या कुणबी दाखल्यांमुळे कॅन्सरची लागण झालेली आहे। हे 4थ्या स्टेजचा कॅन्सर आहे। आता तरी तुम्ही सगळे लक्ष देणार आहात का नाही? नाहीतर आमचं राजकीय प्रतिनिधित्व, आमचं सरकारमधील नोकऱ्यामधील प्रतिनिधित्व संपणार आहे। त्यानंतर आता आणखीन आमचा दुसरा एक मुद्दा असा आहे की होतं काय,
कोणतरी असा खाडाखोड करून काहीतरी दबाव करून कुणबी दाखला काढतो, तो कंटेस्ट करतो इलेक्शन आणि त्याच्यानंतर त्यांनी व्हॅलिडिटी कधी द्यायची आहे? व्हॅलिडिटी पहिल्यांदा तर 3 महिन्यात द्यायची होती, म्हणजे तो लढला, मूळ ओबीसीला पाडलं प्रस्थापितांनी, त्यांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट 3 महिने, आता ते 6 महिन्यांनी केलंय. हा कुठला न्याय आहे? 7 वर्ष इथं निवडणुका झाल्या नसतील, मग तुम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट का नाही काढलं? आमची मूळ मागणी अशी आहे की ज्यावेळेस तो फॉर्म भरतो त्या फॉर्मची ज्यावेळेस पडताळणी होती ना, त्याच दिवशी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर त्याचा फॉर्म कंटिन्यू करण्यात यावा, अन्यथा त्याचा फॉर्म बाद करण्यात यावा. एकदा इलेक्शन होऊन गेलं नंतर कुणी त्याच्या मागत जात नाही, परत रिइलेक्शन लागत नाही, कोर्टामध्ये गेल्यानंतर 10 वर्ष त्याचा निकालच लागत नाही. मग कसं काय आम्ही या प्रस्थापितांच्या विरोधात लढायचं? कुणबी दाखल्यांनी आम्हाला पाळण्यातच मारलं जातंय. जसं आता हाके सरांनी सांगितलं, राजकीय प्रतिनिधित्वाची जी बालवाडी आहे ती पंचायत समिती, ग्रामपंचायत, तिथंच आम्हाला पायामधनं आम्हाला छाटलं जातंय. त्यामुळे नंतर हा परत आमदारकीला आणि खासदारकीला आम्हाला आव्हान द्यायला नकोच. हा सगळ्यात मोठा प्रश्न ओबीसी समोर आहे. हे प्रश्न आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या पक्षांच्या नेत्यांना विचारतोय, या मंत्रिमंडळ समितीच्या बावनकुळेंना विचारतोय. अजून याच्या पुढचा आमचा एक सर्वात महत्वाचा तांत्रिक मुद्दा, 2004च्या JR पासून महाराष्ट्रामध्ये या कुणबी दाखल्याने आमच्या नोकऱ्या खाल्ल्यात, आमचे शिक्षणाचे प्रवेश खाल्लेत, आमचं राजकीय प्रतिनिधित्व खाल्लंय. हे कोण? हे प्रस्थापित पाटील, हे देशमुख सरंजाम करत होते. आता आमच्या जागा इलेक्शन कमिशन पण खातंय. ते कसं खातंय मी तुम्हाला आता काही आकडेवारी दाखवतो. पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण जागा